चला टीम वल आपण लगेचच बॅटर पाठवायचे आहेत खेळपट्टीवरती. शिव माता वर. टीम शेलू माता वल संघ बॅटर पाठवायचे आहेत. चला टीम वल संघ थोडस लवकर यायचं. बॅटर दोन्ही सलामीची जोडी उतरली आहे मैदानावरती. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. एका बाजूला अतिश भामरे आणि त्याच्या समवेत यतीन मडवी. सलामीची जोडी आपण पाहतोय अतिश भामरे त्याच्या समवेत यतीन मडवी. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अतिश भामरेची. चला बघा अगदी तुम्हाला 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटे दिली जातील आणि या ठिकाणी वेळ देखील या मॅचला काउंट केला जाईल. विनंती असेल 3 षटक टाकण्यासाठी तब्बल 15 मिनिटे. जर 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट नाही झाले तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये. बघा पंच तुम्हाला देखील सांगतोय वेळ या ठिकाणी लावली जाईल. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पंकज माई. पंकज माई गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आतिश भामरे आणि सोबत यतीन मडवी. मॅचला होतीये सुरुवात. गेम ऑन गेम प्ले. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू. यावेळेस सर बॅटना उडवलाय फटका चांगला बॉल चाललाय आउट ऑफ पार्क. पहिला चेंडू येतोय षटकार. आगमन झालंय वळगावचे सन्मान्य साहिलजी भोईर साहेबांचं वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती पंकज माहीवरती हल्ला बॉल केला जातोय. बघा अगदी वेळ सुरू आहे. 2:48 पहिला चेंडू पडला गेला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. अपील केली जातीय आणि यस फिंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे.
येस, नॉट आउट असा इशारा आलाय आणि ही एक धाव असेल. लेग बायच्या रूपानं असेल की बॅट कट असेल. येस, बॅट कट. धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळतील. नक्कीच भाटाई संघाचा नक्कीच मी आभार मानेन की त्यांनी अंपायरचा निर्णय सन्मान केला. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पंकज माई. पुढचा चेंडू समोर यतीन मडवी. यावेळेस बॅटची काढा लागली आहे. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिट होणार नाहीये. एक सिंगल दरम्यान या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 8 पाहायला मिळतील. अगदी विचार केला तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. 40-50 प्लस टोटल एक चांगला असेल टीम भाटाई संघासमोर. कारण आतिश भामरे अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग. या मॅच मध्ये देखील अगदी सुरुवात चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. यावेळेस खोदून काढला. गॅप होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली परंतु बॅकअपला खेळाडू होता. त्या अनुषंगाने ती फेकी केली होती क्षेत्ररक्षकानं की बॅकअपला खेळाडू आहे. जर डायरेक्ट हिट लागली असती निश्चित काहीसे प्रश्न अंपायरला देखील विचारले गेले असते. सिंगल डबल. एका धावेनं धावफलक 9 वरती. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पंकज माई पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर यतीन मडवी. यावेळेस सरबाटनं फटका चांगला आहे. गॅप देखील भेदलाय. बॉल अडवला जाईल डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं धावफलक डबल डिजिट मध्ये प्रवेश करतोय. 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी टीम भाटाई संघाची पाहायला मिळाली होती. अगदी विचार केला तर बॅटिंग बेस्ट वर्सेस बॉलिंग बेस्ट टीम आहे. उडवलाय चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचे. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी अगदी उपस्थित झाले होते वळगावचे सन्माननीय साहिलजी भोईर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूयात स्वागत आणि सन्मान. साहिलजी भोईर या व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांची मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट सन्मान चिन्ह देऊन मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 17. 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पियुष माई. अगदी युवा गोलंदाज. युवा गोलंदाजावरती जबाबदारी. पियुष माई गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा वेळ कमी खर्च करा टीम भाटाई संघ. टायमर सुरू आहे. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले पाहिजेत. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल. खराब लाईन पाहायला मिळाली आहे. स्क्वेअर लेग अंपायर कडनं नो बॉलचा इशारा देखील येतोय. बीमर नो बॉल.
आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. एका धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 18 धाबा धावफलकावरती. 18 रन ऑन बोर्ड. 18 धाबा धावफलकावरती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये भरपूर हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाले. दुपारचं सत्र जसं जसं सुरू झालं तसं तसं धाबा थोड्याशा कमी बनायला लागल्यात. परंतु आतिश भामरे अजून देखील खेळपट्टीवरती आहे. त्याच्या समवेत यतीन मडवी ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. अगदी चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. फ्री बॉल फटका उडवलाय. फटका फसलाय परंतु फ्री बॉल आहे. एक धाव वेगानं कंप्लीट परंतु दुसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी खराब लाईन नव्हती. नोबल हाताळला होता पियुष माईनं परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. अगदी स्लोअर वन चेंडू फसवला आतिश भामरेला. विकेट मिळाली नाहीये कारण फ्री चेंडू होता परंतु झेल अप्रतिम पाहायला मिळाला. एक सिंगल एका धावेनं धावफलक 19. 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज पियुष माळी. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन पुन्हा एकदा केलं जात आहे कारण समोर डावखुरा तसा बॅटर यतीन मडवी. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस फटका उडवला. पुन्हा एकदा फटका मिसटायमिंग आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक 21 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 21 धावा बनल्या. 2 आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय. मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू होता. पियुष माई पहिला चेंडू नो बॉल हाताळला. त्यानंतर चांगली गोलंदाजीचा मारा करत असताना पियुष माई सज्ज झाला. यतीन मडवीसाठी फटका उडवलाय. फार हवेत आहे. जेवढी उंची आहे तेवढे अंतर देखील. बॉल सीमारेषे बाहेर. षटकार. सहा धावा धावफलकावरती. 6 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस इनफिल्डच्या वरनं भेदलाय. फटका चांगला आहे. गॅप देखील आहे. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. दूरचा प्रवास 2 धाबा दरम्यान कंप्लीट. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकताना. 29 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजून देखील 29 धाबा म्हणजे चांगली बॅटिंग टीम शेळू माता व संघाकडनं पाहायला मिळतीये. गोलंदाज सज्जा. पुढचा चेंडू. फुल टॉस बॉल आणि फुल टॉल वसूल केला जातोय. बॉल चाललाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय हा ब्रँड. पहिल्या षटकाचा विचार केला. पंकज माईनं खर्च केल्या 17 धावा आणि या दुसऱ्या षटकामध्ये पियुष माईनं तब्बल 18 धावा खर्च केल्या. धावफलकावरती धावा तब्बल 35. भरपूर चांगली बॅटिंग. अगदी उल्लेख केला होता 40+. आता मात्र चांगल्या धावा बनल्यात. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 35
गोलंदाज निलेश माई. बघा वेळ जास्त खर्च करू नका. बघा 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागणार आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. निलेश माई. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल. आतिशसाठी स्विच हिट करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. एका धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 36 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये चेंडू. आतिश भामरे होता. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला यतीन मडवी. आणि विचार केला तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकही विकेट गेलेला नाहीये. चांगली गोष्ट टीम शेळमाता व संघासाठी असेल. यावेळेस सर बॅटनं उडवलाय. फटका हा चांगला आहे. धावा मिळतील. अंपायरचा इशारा अजून येणं बाकी आहे. येस इट इज 6. संघाला लागतोय पहिला धक्का. यतीन मडवी बॅक टू डगआउट. लाईनच्या बाहेर चौकार.
या षटकाचा अगदी विचार केला. या षटकामध्ये देखील आता मात्र 18 धावा गेल्या. पहिले 4 चेंडू मी म्हणेन चांगले होते, परंतु त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि धावफलक जाऊन पोहोचले 53. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 53 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये निलेश माईनं खर्च केले 18, एक विकेट मिळवली आणि पहिली विकेट आली आहे कुठे ना कुठे यतीन मडवीच्या माध्यमातून. तो देखील आक्रमक दिसत होता. करेश दादा मात्रे, आपण देखील यायचं आहे VIP डाईस वरती, आपलं देखील स्वागत असेल. चला अंपायर्स बघा, जास्त वेळ खर्च करू देऊ नका. नक्कीच फ्लड लाईट्स अवेलेबल आहेत आजच्या दिवसामध्ये. फ्लड लाईट्स क्रिकेट या क्रीडा नगरीवरती सर्वांना पाहायला मिळेल. लेट कबीर निर्मल स्मृती चषक नक्कीच आपल्या भेटीला येतोय आज संध्याकाळी, परंतु ही टुर्नामेंट देखील आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित सुमित सुरेश बायमामा म्हात्रे चषक 2023. यानंतर देखील एक मॅच बाकी आहे आजच्या गटातील. गोलंदाज सज्ज, शेवटचा अंतिम षटक उमंग माळी. गोलंदाजी ट्रॅक वरती डावखुरा हाताचा हा गोलंदाज, त्याच्या समोर असेल बॅट्समॅन वैभव पाटील. पहिला बॉल बॅटची कडा लागली आहे, टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. कोणती चुकी केली नाहीये यष्टीरक्षकानं. आणखीन एका विकेटचं पतन. वैभव पाटील बॅक टू डगआउट.
यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषे बाहेर येतोय हा आतिश भांबरेच्या बॅटमधनं चौकार. 4 धावेनं धावफलक पुढे सरकताना 59 59 धावा. रन ऑन बोर्ड. 59 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. उमंग माळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर हा चौकार आलाय. उमंग माळी पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि बॉल सीमारेषे बाहेर देखील आहे. बॉल आउट ऑफ पार्क. आता मात्र रचला जाईल का? 65 रन ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतिश भांबरे स्ट्रायकिंग एंडला. उमंग माई गोलंदाजी करतोय. चौकार खाल्ला, आता यावेळेस मात्र षटकार खाल्ला. आणि जेव्हा जेव्हा चौकार पाहायला मिळाले त्याच्या सोबतीला षटकार देखील चालून आलेत. सो खराब गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे टीम भाटाई संघाकडनं, परंतु बॅटिंग देखील भरपूर चांगली आहे. गोलंदाज तयार. मग माळी पुढचा चेंडू यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली होती, आवाज इथपर्यंत आला होता आणि हा डॉट बॉल येईल. वेग भरपूर मग माईकडे आहे, परंतु हा डॉट बॉल आलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, स्कूप मारायचं होता बॅट आणि बॉल मध्ये. एक धाव बायच्या रूपानं कंप्लीट केली जाईल. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात, त्या म्हणजे 66 धावा आणि 67 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बिग टोटल 67 धावा बनवायच्या आहेत टीम जय ब्राह्मणदेव भाटाई संघाला. या धावा बनतील की डिफेंड केल्या जातील या ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विशालजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. टीम शेलुमाता बल. पहिलं सत्र समाप्त झालं. थँक्यू सो मच साहिलजी शेळके.
पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या तब्बल 66 आणि 67 धावांचे लक्ष्य. पहिल्या सत्रामध्ये फार चांगली फलंदाजी आपण बघितली आतिश भामरेची, त्यासमेत यतीम मडवी. सातत्य त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 64 धावांच्या चेजमध्ये त्याने इंडिव्हिज्युअली 30 बनवल्या होत्या. या मॅचमध्ये देखील 31 बनवल्या. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ऑल ओव्हर शिलमाता वर्ल्डच्या माध्यमातून. 67 धावांचे लक्ष. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या टीम वल, आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी आता पाठवायची आहे टीम ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाले. आपल्याकडे वेळ आहे, सो तोपर्यंत आपण नक्कीच उल्लेख करू या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे स्वर्गीय संतोष कैलास माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान हरीशदादा माळी साहेबांच्या माध्यमातून क्रमांक 1 ची ट्रॉफी. त्यानंतर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान उत्तम दत्तू पाटील साहेब जे पोलीस पाटील आहेत मुठवल गावचे. त्यानंतर क्रमांक 4 ची जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली भागीरथ आत्माराम माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान कमलाकर भागीरथ माळी साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज आम्हाला दिल्या गेल्या स्वर्गीय बलिराम धर्मा माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान ज्ञानेश्वर बलिराम माळी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. सर टीम वल आपण फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा टीम भाटाले. सलामीची जोडी लवकर पाठवा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीमान वासुदेव मधुकर भोईर साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ची ट्रॉफी आम्हाला दिली गेली. त्यानंतर बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली स्वर्गीय शंकर तात्या माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान दीपक शंकर माळी जे विद्यमान उपसरपंच आहेत मानकोलीचे, त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी आहे आम्हाला दिली गेली स्वर्गीय परशुराम गुलाम माली यांच्या स्मरणार्थ, तसेच स्वर्गीय शंकर तात्या माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान अरविंद परशुराम माळी साहेब जे माजी सरपंच आहेत मानकुलीचे, आणि त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच मानकुलीचे श्रीमान दीपक शंकर माळी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी. त्यानंतर चला सामना सुरू करा. 67 धावांचा चेज. सो गेम इज ऑन, लेट्स प्ले. 67 चा चेज पहिल्या षटकामध्ये तयार होतोय. आतिश भामरे समोर असेल प्रयाग माली, आणि प्रयागला साथ देण्यासाठी सलामीला आलाय पंकज माली. बघा बॅटिंग युनिट फार स्ट्रॉंग आहे टीम ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाडलेचा, यामध्ये काहीही शंका नाहीये. येणाऱ्या फलंदाजामध्ये शंकर आहे, त्याचप्रमाणे आपण जितूचा उल्लेख करूया. चांगली बॅटिंग युनिट आहे, आणि प्रेम सारखा देखील एक चांगला फलंदाज. पहिलाच बॉल प्रयाग साठी हुक केलाय खाली क्षेत्र. बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अशाच तर सुरुवातीची आवश्यकता आहे. पहिला बॉल आणि हा पहिला चौकार या डावामधला येतो फलंदाज प्रयाग मालीच्या बॅटमधनं.
2 धावा कंप्लीट, धावफलक 6 वरती. चला जास्त वेळ खर्च नका करू, आम्ही विनंती करतो, जास्त वेळ खर्च नका करू टीम वर्ल्ड. कारण बघा आजच्याच दिवसामध्ये लेट कबीर निर्मल ट्रॉफीला देखील सुरुवात होणार आहे. सो त्या अनुषंगाने असा हा अंतिम दिवस आपल्याला वेळेअभावी सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील करायची आहे. सो प्लीज फास्ट केला. धीम्या गतीचा हा बॉल. प्रयाग अगदी जर विचार केला पहिला चौकार आणि त्यानंतर 2 धीम्या गतीचे बॉल आले. व्हेरिएशन पाहायला मिळालं आतिश भामरेच्या माध्यमातून. आतिश भामरे नो डाऊट एक चांगला खेळाडू, अनेक वर्षांचा ठाणगा अनुभव या खेळाडूकडे आहे. आणि आतिश भामरेला बघितल्यानंतर बाली ट्रॉफी फायनल मॅच नक्कीच आठवते, ती कॅच जसुद्दीन शेखची. आणि त्यानंतर बाली ट्रॉफीमध्ये चॅम्पियन मराठा पंजाब बनली होती त्या वर्षामध्ये. भरपूर साऱ्या मेमरीज आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये आतिश भामरे सोबत. बट हा फटका बघा, शफल होऊन हा स्ट्रोक अगदी बनवला प्रयागने. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच तर फटक्यांच्या चला फिल्डिंग लावून घ्या टीम वन, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. दुसरं षटक गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाजी करण्यासाठी. उज्ज्वल पाटील पहिल्या षटकामध्ये आला 13 आणि आता आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये 54 धावेंची. निलेश म्हात्रे जे पिंपलासचे आहेत त्यांच्या माध्यमातून टीम भाटालेसाठी आणि या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. उज्ज्वल पाटील तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. 18 मध्ये 54. चला घाई करा. चौथा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा मित्रांनो आपण पाहत आहात. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानखोली आयोजित सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2023. 18 मध्ये 54. उज्ज्वल पाटील तयार होतो. समोर असेल आता स्ट्रायकिंग एंड वरती प्रयाग माली. ऑन साइडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, त्याचप्रमाणे एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील आहे. उज्ज्वलचा पहिलाच बॉल लो फुल टॉस सरळ बाटने अगदी स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑफला येतीन पोहोचतात. फिल्डिंग चांगली राहिली. थ्रो देखील एकाच ऍक्शनने गेला. फक्त एकच धाव कंप्लीट. 17 मध्ये आता 53. आता प्रत्येकी चेंडू नंतर समीकरण चेंज होणार आहे कारण मॅचचं महत्व देखील तितकंच मोठं. जिंकाल तर आजचा जो पोल आहे त्यामधला अंतिम सामना खेळायला मिळेल आणि ती क्वालिफायरची मॅच असेल. एक सिंगल आली धावफलक आता 14 वरती आणि आज दरम्यान शुभागमन होत आहे आमचे श्रीमान मंदेश दादा म्हात्रे. दादांचं आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समेत चांगली डिलिव्हरी.
डॉट बॉल दरम्यान येतोय. मी उल्लेख केलाच होता की एक एक बॉलचा महत्व जास्त आहे आणि त्या समेत तानाजी भोईर साहेब त्यांचं देखील शुभागमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. उज्ज्वल पाटील एक प्रमुख गोलंदाज आहे टीम वर्ल्डचा आणि सध्याच्या घडीला या षटकामध्ये आतापर्यंत या 2 बॉलच्या खेळामध्ये फक्त एकच दिली. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस आडव्या बॅटने बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला गेला. पंकज मालीच्या बॅटमधनं हा सिक्सर. षटकार आला कारण हे जे 67चं चेज आहे ना ते एका फलंदाजाच्या कंट्रीब्युशनने पार होणार नाहीये. प्रत्येकाला मेहनत करावी लागेल. ज्याही फलंदाजाला संधी मिळेल त्या फलंदाजाला इथं चांगला खेळ करावा लागेल. फर्स्ट ऑफ ऑल 2 ओपनर्स पंकज माली आणि प्रयाग माली त्यांना एक चांगला फाउंडेशन इथं सेट करावा लागेल. आणखीन एक उडवलाय. ताकद किती आहे, इतकी ताकद आहे की हा बॉल देखील लॉग ऑन सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर पंकज मालीच्या बॅटमधनं. वीररो आणखीन एक धमाका षटकार. हाफ ट्रॅगर पूल केलाय. बॉल हवेमध्ये फोल्डर आहेत. 3 चांगले फटके आणि त्यानंतर इथनं सफलता मिळेल. प्रयाग मालीला जावं लागेल वापस. पहिला धक्का टीम ब्राह्मणदेव क्रिकेट संघ वाटालेला. समाप्तीनंतर रन्स इथनं बनवल्या गेल्या. 34 धावा बनवल्या गेला. पहिला धक्का देखील लागला आणि परिस्थितीला अगदी जाणता पारखता क्रमांक 3 वरती पाठवलं गेलंय जीतू मालीला.
लास्ट सीझन मध्ये भरपूर साऱ्या क्लोज मॅचेस या खेळाडूने आपल्या टीमला जिंकवलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव जितूकडे भरपूर आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम वन. आम्ही विनंती करतो. 12 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 33 धावांची आवश्यकता. आणि या निर्णायक षटकामध्ये आता विश्वास दाखवलाय गोलंदाज वैभव पाटील वरती. आता या विश्वासावरती आता ते खरे उतरतील का? कारण 12 चेंडू 33 हे समीकरण रिक्वायर्डचा विचार केला तर 16.50 ची सरासरी आहे. म्हणजे प्रति षटकामागे किमान 2 ते 3 चांगले फटके येणे या चरणावरती अगदी गरजेचं. 12 मध्ये 33 तिसरं षटक तयार होतोय. वैभव पाटील माफी असू द्या. वैभव माली हे नाव मुखामध्ये येण्यामागे देखील कारण आहे. कारण चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आपल्याला सेमीफायनल खेळताना दिसणार आहे. ते देखील इन ॲक्शन मध्ये दिसणारच आहेत. त्यांचा देखील खेळ पाहायला विसरू नका. पण सध्याच्या घडीला वैभव पाटील तयार होतोय या तिसऱ्या षटकामध्ये. समोर असेल पंकज. 12 चेंडू 33. अपील इथं केली गेली आहे. फिंगर अप. फलंदाज बाद आणि महत्वपूर्ण विकेट पंकज माळीला आता जावं लागेल वापस. या निर्णायक क्षणावरती आता हा पलटवार आपल्याला पाहायला मिळतो. शिलोमाता वर्ल्ड क्रिकेट संघाचा लागतोय दुसरा धक्का. टीम ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटालेला. आठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. किती चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे वादळ. नाही हटला मागे. बघा ही जोडी देखील तोडावी लागेल. ओव्हर द विकेट समोर आता जितूचा आहे. एक चांगला फटका जितूच्या बॅट मधनं आला. सहा धाबा जसे आला स्कोर कार्ड 41 वरती. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 26 धावांची आवश्यकता. बॅकफुट वरती जाऊन फटका केलेत. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत का? प्रयत्न फार चांगले केले फिल्डरने. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. रन्स आपल्या संघासाठी इथं वाचवल्या. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक 2 धावेच्या मदतीने आता 43 वरती. समीकरण अजून देखील बाकी आहे. 24 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 8 मध्ये 24. येणारे 2 चेंडू जितूच्या मनामध्ये चाललं असेल
की दोन्ही चेंडूंवरती जर 2 मोठे फटके आले तर चांगलंच असेल, बट कमीत कमी एक मोठा फटका तर जितूला इथं शोधावा लागणारच आहे. 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉक स्वीप केला, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र देखील निवडलं. फिल्डरसाठी चेज आहे, अगदी वेगाने फिल्डर पोहोचलेत. फिल्डिंग आता चांगली झाली, रन्स इथं कंप्लीट होतील. यात बल 2, 7 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 22 धावेंची. इथनं नक्कीच जर आपण विचार केला तर वैभव पाटील कडून तर हीच अपेक्षा आहे की अंतिम चेंडूवरती विकेट नाही आली हरकत नाहीये, बट बाउंड्री खर्च करायची नाहीये. बट त्याच पलीकडे जितू देखील विचार करत असेल की या अंतिम बॉलवरती बाउंड्री येणं आता जास्त गरजेचं झालं, कारण 7 मध्ये 22 बनवायचे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती शंकर आहे, ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाऊ शकतो अंतिम षटकामध्ये, कारण शंकरची जी क्षमता आहे ती आपण लास्ट सीझनमध्ये देखील भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये बघितली आहे. त्या अनुषंगाने अंतिम बॉलवरती मोठ्या फटक्यासाठी आता जावं लागेल जितूला. 7 चेंडू 22. फुलर लेंथ सर बॅटने अगदी स्ट्रोक खेळलेत आणि जसा स्ट्रोक कंप्लीट झाला ना, फक्त एक सिंगल घेण्याची मनशा होती. स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली आहे. 6 चेंडू आता 21 धावेंची आवश्यकता. समीकरण अवघड जरूर आहे, पण अजून देखील म्हणू शकतो की चेजेबल आहे, रन्स बनवू शकतात. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण यतीम मडवी आणि त्यासमेत आतिश भामरेला विस्फोटक फलंदाजी करताना बघितलं. त्या अनुषंगाने या पिचवरती या ग्राउंडवरती रन्स बनवू शकतात, पण अंतिम षटकामध्ये जितू मालीला क्वालिटी बॅटिंग करावी लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. यानंतर तयार राहा. टीम सुमित कुमार आणि कंपनीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबले तरी हरकत नाहीये. फिल्डिंग लावून घ्या टीम वॉल, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आता 21 धावेंची आवश्यकता. सहा मध्ये 21 आणि अंतिम षटकामध्ये विश्वास आता दाखवला. गोलंदाज तयार होतोय. दीपेश वरती विश्वास दाखवला. 6 चेंडू 21. चला अंपायर्स आपण देखील थोडं वाउंड करा, कारण मॅचेस अजून देखील भरपूर साऱ्या बाकी आहेत. आम्ही देखील वारंवार सूचना देत आहोत, बट तरी सुद्धा जास्त वेळ खर्च होतं. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 21. बघा मॅच क्रुशियल मोमेंट वरती आहे, हा मी समजू शकतो, बट मॅचेस भरपूर साऱ्या बाकी आहेत. फिल्डिंग लावून घ्या, सामना सुरू करा. 6 मध्ये 21 ची आवश्यकता. सहा मध्ये 21 आणि याच दरम्यान शुभागमन होत आहे. श्रीमान चंदूशेठ माली दादांचं शुभागमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. जर बॉल मध्ये काही अडचण असेल तर दुसरा बॉल घ्या, सामन्याला सुरुवात करा. इक्वेशनचा जर विचार केला तर 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. दीपेश पाटील एक युवा गोलंदाज तयार झाला या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी, पण त्याच्या समोर जे चॅलेंज आहे ना ते फार मोठं, कारण जितू माली एक जबरदस्त बॅटर आणि स्पेशली डेथ ओव्हर्स मध्ये तर जास्त घातक. त्याच्या अगेन्स्ट या 21 डिफेंड करणं इतकंही सोपं नाहीये. येस, केवणी दिवे गावचे लेजेंडरी प्लेयर, अजून देखील 40+ फॉर्मॅट मध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो. आमचे अरविंदजी पाटील दादांचं देखील आगमन, आपलं हार्दिक स्वागत. बॉल अवे मध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळेल का कॅच ड्रॉप? आता कॅच सोडली का मॅच, हा प्रश्न ओव्हरथ्रो देखील झालाय, बट जितू तिसऱ्या धावेसाठी तयार नाहीये. 2 कंप्लीट केल्या. 5 मध्ये आता 19 धावेंची आवश्यकता.
एकंदरीत हा देखील विचार करत असेल जितू की कुठे ना कुठे हा जो लास्ट बॉल होता ना त्यावरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, बट 2 आल्या 5 मध्ये आता 19. आता ही कॅच सोडली आहे ना ती किती महाग ठरेल, कारण अशा बॅटरीची कॅच सोडली आहे ज्याने अशा भरपूर साऱ्या मॅचेस या सिच्युएशन मधनं जिंकवल्या आहेत टीम भाटालेला. 5 चेंडू 19. एका बाजूने विचार केला तर टीम वलला हवी आहे जितू माळीची विकेट, तर दुसऱ्या बाजूने जितूच्या बॅटमधनं मोठे फटके येतील की नाही हा प्रश्न. बॉल हवेमध्ये आहे, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, फिल्डर उपस्थित, मिस्टेक होणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट ज्या फलंदाजाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा या सिच्युएशन मध्ये लावल्या गेल्या होत्या की जितू मैदानाच्या आतमध्ये आहे, तिथनं सामना जिंकला जाऊ शकतो, बट जितूला आता थांबवलं. महत्वपूर्ण विकेट, बिग लॉस फॉर टीम भाटाले. तीन चेंडू 18. चला जास्त वेळ खर्च नका करू. 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. आज खऱ्या अर्थाने हिरो बनण्याची ही संधी. शंकर माली एक विस्फोटक फलंदाज. 3 मध्ये 18 आणि अगदी या बॉल सोबत आता आपण म्हणू शकतोय की या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. बघा आता निराश असेल टीम भाटाले, कारण अगदी जर बघितलं गेलं तर 2 षटकांमध्ये 34 होत्या, तिथनं 33ची आवश्यकता होती, बट तिसऱ्या षटकामध्ये जास्त काही करता आलं नव्हतं. विकेट जाईल यष्टांचा वेध इथनं घेतलाय गोलंदाजाने, फलंदाज बाद, बट कुठे ना कुठे ॲट दी एंड शेवटचं हसू आपल्याला वर्ल्ड टीम असताना दिसेल, कारण फार चांगला कमबॅक राहिला, चांगली गोलंदाजी अंतिम चरणावरती आपल्याला पाहायला मिळाली.